गुड इव्हनिंग सर्वांना. तर स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचं सेशन असणार आहे UPSC प्रिलिम्स टेस्ट सिरीज. यामध्ये टेस्ट नंबर 20च्या संदर्भात. टेस्ट नंबर 20 मध्ये जे आहे रिलेव्हंट टॉपिक्स जे करंट अफेअर्समध्ये वारंवार चर्चेमध्ये असलेले आहेत. तर कॉम्प्रिहेन्सिव्हली प्रत्येक घटक याच्यामध्ये हिस्टॉरिकल असेल, कल्चरल असेल, जॉग्रफीशी रिलेटेड असतील किंवा मग इकॉनॉमिक्सशी रिलेटेड असतील, टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असतील, अशा विविध घटकांच्या एकत्रितपणाने या टेस्ट सिरीजचं नेचर आपल्याला बघायला मिळतं. ओके, तर या टेस्ट पेपरमध्ये जे आहे बघा आपलं करंट अवेअरनेस, करंट अफेअर्स या गोष्टी इथे चेक केलेल्या आहेत. तर सुरू करूयात आजचं डिस्कशन पहिल्या प्रश्नासोबत. तर पहिला जो प्रश्न आहे बघा हा जॉग्रफीच्या कॅटेगरीमधला आहे. आता बघा करंट अफेअर्सचं प्रिपरेशन करताना काय गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट, कोणतं टॉपिक किंवा एखादी टर्म ही चर्चेमध्ये आहे त्या गोष्टी व्यवस्थित रिव्हिजन करणे. त्याचबरोबर त्या संदर्भात कोणत्या महत्त्वाच्या डिटेल्स आहेत. बरोबर, जसं एकदा खराई कॅमलवरती क्वेश्चन विचारला गेला होता, तर खराई कॅमल सुद्धा एकदा न्यूजमध्ये होतं. त्याचबरोबर त्या ज्या स्पेसीज आहेत तर त्या पर्टिक्युलरली कोणत्या क्षेत्रामध्ये राहतात, तर असे स्टेटमेंट्स तिथे दिले गेले होते. तर वारंवार UPSCचा जो भर असतो हा विविध करंटच्या टॉपिक्सशी रिलेटेड असतो. तर आपल्याला करंटचा टॉपिक व त्या रिलेटेड जी महत्त्वाची जी माहिती आहे पेरिफेरीमध्ये, तर या गोष्टी महत्त्वाच्या रिवाइज करणं त्या आवश्यक आहे. तर पहिला प्रश्न बघूयात. विथ रेफरन्स टू द अटलांटिक मेरिडॉनियल ओव्हरटर्निंग सर्क्युलेशन कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता बघा इथे शब्द काय आलेला आहे, अटलांटिक, म्हणजे अटलांटिक ओशन बद्दल इथे काय सांगितलेलं आहे. आता त्यामध्ये बघा पहिलं स्टेटमेंट आहे की इट इज अ लार्ज स्केल ओशनिक सर्क्युलेशन सिस्टम दॅट ट्रान्सपोर्ट्स कोल्ड सरफेस वॉटर्स फ्रॉम द ट्रॉपिक्स टू द नॉर्दर्न लॅटिट्यूड्स. ओके, ट्रॉपिक पासून जे आहे नॉर्दर्न लॅटिट्यूड्समध्ये जे सर्क्युलेशन आहे पाण्याचं ते होत असतं. तर पहिलं जे स्टेटमेंट आहे इट इज टोटली रॉंग. ओके, इवन तुम्ही जर बेसिक NCERT 12th स्टँडर्डची वाचलेली असेल, ओशन सर्क्युलेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे ओशन्समध्ये काय होतं, बेसिकली इक्वेटोरियल करंटच्या तिथे जे पाणी येणार असतं हे वरच्या भागातनं आणि खाली जे आहे सेमी ट्रॉपिकल पार्ट आणि खाली साऊथमध्ये सेमी ट्रॉपिकल पार्ट जो आहे त्या पार्टमधून जे आहे इक्वेटोरियलवरती पाणी हे सर्क्युलेट होऊन येत असतं. ओके, तर सर्क्युलेशन सिस्टीम्स ज्या आहेत बघा, तर आपल्याला कोल्ड तिथे मिळत नाही. इक्वेटरवरती कसं करंट असतं तर बेसिकली हॉट असतं. ओके, त्यामुळं फर्स्ट स्टेटमेंट कसं आहे टोटली हे चुकीचं आहे. त्यानंतर आपल्याला नॉर्थ अटलांटिकमध्ये जे आहे इक्वेटरकडे येणारं करंट हे बघायला मिळतं. ओके, नॉर्थ अटलांटिकमधून इक्वेटरमध्ये जे करंट येतं त्याला काय म्हटलं जातं, अटलांटिक मेरिडॉनियल ओव्हरटर्निंग सर्क्युलेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट आहे द डाउनवेलिंग ऑफ अकर्स. आता डाउनवेलिंग म्हणजे काय, तर बेसिकली जेव्हा वरच्या सरफेसचं पाणी हे खाली जातं त्याला आपण डाउनवेलिंग असं म्हणत असतो. जेव्हा खालच्या सरफेसचं पाणी डीप ओशन वॉटर जेव्हा वरती सरफेसवरती येतं त्याला आपण अपवेलिंग ऑफ वॉटर असं म्हणत असतो. तर बेसिकली इथे सांगितलेलं आहे की द डाउनवेलिंग ऑकर्स प्रायमरी इन द नॉर्थ पॅसिफिक ओशन वेअर द वॉटर मास फॉर्म्स अँड बिगिन्स इट्स साऊथवर्ड जर्नी. आता बऱ्याच वेळेस हे डिफिकल्ट जाणवत असं स्टेटमेंट, पण लॉजिकली बघितलं तर हे टोटली काय चुकीचं आहे. याचा रेफरन्स जो आहे बघा, तुम्ही जर ऑब्झर्वेशन जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला इथे बघायला मिळेल की अटलांटिकवरती प्रश्न विचारलेला आहे आणि स्टेटमेंटमध्ये ओशनचं नाव काय दिलेलं आहे, पॅसिफिक दिलेलं आहे. त्यामुळे इथे ऑटोमॅटिकली हे स्टेटमेंट कसं होऊन जातं, फॉल्स होऊन जातं. ठीक आहे, तर आन्सर काय असणार आहे, पहिल्याचा डी असणार आहे. त्यानंतर सेकंड आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इथे दोन स्टेटमेंट दिलेलं आहे. MG नरेगा जी आहे नॅशनल एम्प्लॉयमेंट रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आहे. इट प्रोव्हाइड्स लाईव्हलीहूड सिक्युरिटी परमनंटली टू द रूरल यूथ. ओके, लॉजिकली जर विचार केला तर कोणतीही स्कीम परमनंटली एम्प्लॉयमेंट देऊ शकत नाही. त्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग. नरेगा इज अ डिमांड बेस्ड वेज एम्प्लॉयमेंट स्कीम दॅट प्रोव्हाइड्स ॲट लीस्ट 90 days ऑफ गॅरंटी वेज एम्प्लॉयमेंट. दिस इज ऑल्सो रॉंग. तर 100 days जे आहे एम्प्लॉयमेंट गॅरंटी MG नरेगा प्रोव्हाइड करते. दॅट्स वाय डी इज द आन्सर. ओके, तर बेसिक स्कीम्स आहेत
मेजर स्कीम्स आहेत, मेजर स्कीम्समधले जे काही बेसिक फॅक्ट्स आहेत हे आपल्याला इथे माहिती पाहिजे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. लिम्फॅटिक फिलारिसिस इज कॉमनली नोन ॲज एलिफंटायटिस, है ना, हत्ती रोग आपण म्हणतो, बऱ्याच वेळेस न्यूजमध्ये पण असतं बघा. ओके, तर मेजर इश्यू आहे इंडियामध्ये. तर लिम्फॅटिक फिलारिसिस इज कॉमनली नोन ॲज एलिफंटायटिस. इट इज अ नॉन निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिजीज. तर इट इज अ एनटीडी. ओके, जेव्हा कधी तुम्ही याबद्दल वाचता आपल्याला या गोष्टी बघायला मिळते की ट्रॉपिकल जो पार्ट आहे इक्वेटरवरती, तर ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये ही डिसीज काय डॉमिनंट आहे. याचाच अर्थ काय की इट इज अ निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज. इट इज नॉट अ नॉन निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज. दॅट्स वाय द फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग. त्यानंतर आहे सेकंड स्टेटमेंट, लिम्फॅटिक फिलारिसिस इज कॉज्ड बाय इन्फेक्शन विथ व्हायरसेस. ओके, तो व्हायरसमुळे होती का, तर नाही. कशामुळे होते, तर पॅरासाइट्समुळे होती. कशामुळे होते, तर पॅरासाइट्समुळे आपल्याला फिलारिसिस बघायला मिळतं. ओके, सो व्हायरस इज हियर रॉंग. सेकंड स्टेटमेंट बिकम्स फॉल्स. अँड द थर्ड स्टेटमेंट इज मॉस्किटोज बिकम इन्फेक्टेड बाय बायटिंग अन इन्फेक्टेड होस्ट अँड ट्रान्समिट लिम्फॅटिक फिलारिसिस. ओके, मॉस्किटो ट्रान्समिशनमुळे फिलारिसिस हा होत असतो. पण मॉस्किटोमध्ये जेव्हा हा पॅरासाइट ट्रान्सफर होतो, कशामुळे होतो, जेव्हा मॉस्किटो एक इन्फेक्टेड होस्टला बाईट करतात त्यावेळेस काय होतं की त्या होस्टमधून मॉस्किटोमध्ये ट्रान्सफर होतो आणि मॉस्किटोमधून ह्युमनमध्ये ट्रान्सफर आपल्याला होताना दिसून येतो. या पद्धतीने जी सायकल आहे फिलारिसिसची आपल्याला बघायला मिळते. दॅट्स वाय ओनली वन स्टेटमेंट इज हिअर इज करेक्ट. आन्सर काय असणार आहे 3चं, क्वेश्चन नंबर 3चं ए असणार आहे. देन क्वेश्चन नंबर 4. ओके, प्रिएम्बल जे आहे बघा, प्रिएम्बल संबंधित बेसिक फॅक्ट्स तुम्हाला एम लक्ष्मीकांत इंडियन पॉलिटीमध्ये सुद्धा बघायला मिळतील. तर बेसिक्स जर तुमचे चांगले रिव्हिजन्स असतील तर इथे तुम्हाला हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतो. पहिलं स्टेटमेंट आहे, द प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज कन्सिडर्ड ॲज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. इट इज ट्रू. सुप्रीम कोर्ट यांनी सांगितलेलं आहे केशवानंद भारती केसमध्ये दॅट इट इज अ पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सेकंड स्टेटमेंट इज द प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज कन्सिडर्ड ॲज नॉट अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हे चुकीचं आहे. इट इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, तर 1 आणि 2 हे एकत्रित येऊ शकत नाही. दॅट्स वाय ऑटोमॅटिकली द ऑप्शन नंबर सी इज इनव्हॅलिड. ओके, 2 स्टेटमेंट जेव्हा 3 पैकी एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट असतात याचाच अर्थ काय की सी ऑप्शन जे आहे ते तिथे ऑटोमॅटिकली इनव्हॅलिड होऊन जाईल. Then the third statement is, in constitutional amendments, socialist and secular were added between sovereign and democratic, and the phrase of unity of the nation was unchanged. तर बेसिकली काय आहे बघा की युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन असं चेंजेस या स्टेटमेंटमध्ये करण्यात आले. म्हणजे पूर्वी जे होतं युनिटी ऑफ द नेशन त्याला करण्यात आलं युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन असं ट्रान्सलेट करण्यात आलं. त्यामुळे फॅक्च्युअली जर बघितलं तर थर्ड स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. दॅट्स वाय द ओनली वन स्टेटमेंट इज करेक्ट इन द अबोव क्वेश्चन. ओके, तर 4चा आन्सर काय असणार आहे, क्वेश्चन नंबर 4चं ए. फिफ्थ क्वेश्चन इज रिलेटेड टू द हाय अल्टिट्यूड सुडो सॅटेलाइट बेसिकली आर. ओके, आता बऱ्याच वेळेस ज्या टर्म्स असतात बघा त्या तुम्हाला विचारल्या जातात. याच्यामध्ये जे ऑप्शन्स आहेत तर ते कन्फ्युजिंग सुद्धा असतात. ओके, आता याच्यामध्ये बघा खूप क्लोज टू ऑप्शन्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. पहिला आहे स्पाय सॅटेलाइट्स, दुसरा आहे सोलार पॉवर सॅटेलाइट्स. ओके, तर बऱ्याच वेळेस तुम्ही असा विचार करू शकता की 3 ठिकाणी सॅटेलाइट्स दिलेला आहे, याचाच अर्थ सी ऑप्शन हे नसेल. ओके, असंही लॉजिक तुम्ही कदाचित लावू शकता. तर असं लॉजिक जे आहे बघा हे चुकीचं आहे आणि तुमचं आन्सर चुकवण्यासाठी अशा ऑप्शन्स इथे दिलेले असतात. तर बघा बेसिकली हाय अल्टिट्यूड सुडो सॅटेलाइट्स काय, तर दे आर नॉट सॅटेलाइट्स. ओके, याच्या क्वेश्चनमध्येच याचा आन्सर आहे बघा. सुडो या नावाचा अर्थ काय होतो, सुडो म्हणजे फेक. ओके, सुडो म्हणजे काय, क्लेम होतं की ते रिअल आहेत बट ॲक्च्युली दे आर फेक. दॅट्स वाय सुडो सॅटेलाइट्स आर नॉट सॅटेलाइट्स. दॅट्स वाय द करेक्ट आन्सर बिकम अनमॅन्ड एरियल एअरक्राफ्ट. आता हे झालं लॉजिकल पर्स्पेक्टिव्ह. आता लॉजिकल व्यतिरिक्त जर फॅक्च्युअल जर तुम्ही गोष्टी वाचलेल्या असेल तर तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये जे आहे हाय अल्टिट्यूड सुडो सॅटेलाइट्स आर अनमॅन्ड एरियल व्हेकल्स अँड दे आर ऑल्सो एअरक्राफ्ट्स. हे जे आहे
बेसिकली स्ट्रॅटोस्फिअरमध्ये जे आहे ठेवले जातात. कुठे ठेवले जातात? स्ट्रॅटोस्फिअरमध्ये. स्ट्रॅटोस्फिअर लेअर कुठे आहे? ट्रोपोस्फिअरच्या वरती आहे. त्यानंतर यांचं मेन फंक्शन काय? दे आर यूज्ड फॉर बेसिकली सर्व्हिलियन्स. ओके, सर्व्हिलियन्स करण्यासाठी जे आहे हे हाय अल्टिट्यूड सुडो सॅटेलाइट्स हे वापरले जातात. म्हणजे इथून जर आपण स्कायमध्ये जर काही गोष्टी डिटेक्ट झाल्या तर जनरली वाटू शकतं की दे आर द नॉर्मल सॅटेलाइट्स, बट ॲक्च्युली दे आर स्पाइंग ऑन द रिजन. ओके, then the next question is question number 6. Okay, Casanor forest is located in Kerala. Casanor forest disease is a viral disease in nature. Okay, zoonotic disease आहे. बेसिकली काय आहे की व्हायरल डिसीज आहे आणि ही जी आहे कर्नाटकमध्ये बेसिकली आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. कुठे बघायला मिळते? कर्नाटकमध्ये बघायला मिळते. आता या डिसीजला जे आहे बघा, न्यूजमध्ये होती ही डिसीज. या डिसीजला मंकी डिसीज सुद्धा म्हटलं जातं, कारण की मंकीपासून ते ह्युमनमध्ये ट्रान्सपोर्ट होण्याचं काम आपल्याला बघायला मिळतं. ओके, तर याच्यामध्ये जे आहे बघा, पहिलं स्टेटमेंट ते काय चुकीचं आहे. बिकॉज द वर्ड यूज्ड हिअर इज केरला, बट द करेक्ट स्टेट इज कर्नाटक. ओके, तर करंटमध्ये ह्या डिसीजबद्दल जे आहे बघा इन्फॉर्मेशन आलेली होती. ओके, सो सेकंड इज द करेक्ट स्टेटमेंट अँड फर्स्ट इज रॉंग. द करेक्ट आन्सर इज ओनली बी, ओनली 2. ओके, 6चा आन्सर काय असणार आहे? बी आहे. देन नेक्स्ट वन इज द इझी वन. खूप वेळेस जे आहे वारंवार कार्ट सेल थेरपीबद्दल इन्फॉर्मेशन आलेली आहे. सो द कार्ट सेल थेरपी इज मेनली इन यूज विथ द रिलेशन टू द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. ओके, तर कायमेरिक अँटीजन रिसेप्टर टी सेल थेरपी. ओके, आता इम्युनॉलॉजीमध्ये काय आहे बेसिकली आपल्याला माहिती आहे टी सेल्स असतात, राईट. टी सेल्सचं कार्य काय असतं की बेसिकली बॅक्टेरियाज, पॅथोजन्स यांना काय संपवणे. ओके, तर याच्यामध्ये काय केलं जातं, स्वतःच्या बॉडीच्या इम्युनॉलॉजीचा वापर करून, इम्युन सिस्टीमचा वापर करून कॅन्सरसोबत फाईट केल्या जाते. ओके, टी सेल्सला जे आहे विशेषतः असे मेसेजेस दिले जातात, असं प्रोग्राम त्यांना केलं जातं की स्पेसिफिकली जाऊन जिथे ट्यूमर आहे तिथे जाऊन फाईट करणे आणि जे कॅन्सर सेल्स आहेत तर त्यांना संपवणे. इट इज मोर इफेक्टिव्ह, इट इज मोर स्पेसिफिक, इट इज मोर टार्गेट ओरिएंटेड कार्ट सेल थेरपी. परत याला जे आहे येणाऱ्या एक्झाममध्ये असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की कार्ट सेल थेरपी खालीलपैकी कोणती थेरपी इज ऑल्सो नोन ॲज, विच ऑफ द फॉलोइंग थेरपी इज ऑल्सो नोन ॲज लिव्हिंग ड्रग्स. तर लिव्हिंग ड्रग्स सुद्धा जे आहे या थेरपीला म्हटलं जातं. ओके, तर येणाऱ्या परीक्षेसाठी ही जी टर्म आहे ही तुम्ही नोट डाऊन करू शकता. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज लिव्हिंग ड्रग्स. देन द नेक्स्ट क्वेश्चन इज 8 नंबर. With reference to the river flow, consider the following statement. The Tarim river flow towards the Taklamakan. ओके, तर हे जे स्टेटमेंट जे आहे ट्रू आहे. त्यानंतर द येलो रिव्हर फ्लो टुवर्ड्स ईस्ट चायना सी. ओके, तर बेसिकली जे आहे बघा येलो रिव्हर जी आहे आपल्याला गल्फ ऑफ बोहाईमध्ये फॉर्म झालेली दिसून येते. ओके, त्यानंतर द यांगसे रिव्हर फ्लो टुवर्ड्स दी गल्फ ऑफ बोहाई. नो. ओके, तर दिस स्टेटमेंट इज ऑल्सो रॉंग. तर यांगसे रिव्हर जी आहे आपल्याला ईस्ट चायना सी मध्ये जे आहे फ्लो होताना दिसून येते. दॅट्स वाय दिस बोथ स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. द फोर्थ स्टेटमेंट इज द मेकॉंग रिव्हर फ्लो टुवर्ड्स दी साऊथ चायना सी. ओके, हे कसं आहे, हे स्टेटमेंट ट्रू आहे. ओके, वर्ल्ड मॅप, लोकेशन इन प्लेसेस आणि स्पेसिफिकली ज्या सीज आहे, सीजच्या सिक्वेन्स कोणत्या सी नॉर्थला आहे त्यांचं योग्य क्रम जो आहे फ्रॉम नॉर्थ टू साऊथ हा आपल्याला तिथे आला पाहिजे. ओके, दॅट्स वाय ओनली 2 स्टेटमेंट्स हिअर आर करेक्ट. 8चा आन्सर काय असणार आहे? बी. 9th स्टेटमेंट इज करेक्ट. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. 3 स्टेटमेंट इथे दिलेले आहेत. अ कॉन्जुगेट वॅक्सिन इज अ टाइप ऑफ वॅक्सिन दॅट कंबाइन्स अ स्ट्रॉंग अँटीजन विथ अ स्ट्रॉंग अँटीजन. ओके, तर एक स्ट्रॉंग अँटीजन असतं आणि एक काय असतं, वीक अँटीजन आपल्याला बघायला मिळतं. ओके, 1 स्ट्रॉंग अँटीजन अँड 1 weak antigen we can observe in a conjugate vaccine. That's why first statement is incorrect.
टायफॉइड फीवर इज अ लाईफ थ्रेटनिंग इन्फेक्शन कॉज्ड बाय द व्हायरस साल्मोनेला टायफॉइड. बेसिक क्वेश्चन आहे बघा, बेसिक फॅक्ट्स आहेत. ओके, फक्त इथे आपलं ऑब्झर्वेशन इथे स्ट्रॉंग पाहिजे की इट इज नॉट अ व्हायरस बट इट इज अ बॅक्टेरिया साल्मोनेला टायफी. ओके, दॅट्स वाय सेकंड स्टेटमेंट इज ऑल्सो इनकरेक्ट. इथे व्हायरस नसून इथे काय असेल, बॅक्टेरिया असेल. थर्ड स्टेटमेंट इज अर्बनायझेशन अँड क्लायमेट चेंज हॅव द पोटेन्शियल टू इन्क्रीज द ग्लोबल बर्डन ऑफ टायफॉइड. ओके, जिथे बॅक्टेरिया थ्राईव्ह करतात. ओके, असं कंडिशन प्रिपेअर करण्याचं काम जे आहे क्लायमेट चेंजमुळे आपल्याला बघायला मिळतं. ओके, दॅट्स वाय ओनली वन स्टेटमेंट हिअर इज करेक्ट. 9चा आन्सर का असणार आहे, ओनली वन. देन द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 10. लोकेशनवरती आहे बघा आणि आफ्रिकाचा जो मॅप आहे, आफ्रिका जे आहे बऱ्याच वेळेस चर्चेमध्ये होतं यावर्षी, त्यामुळे आफ्रिकाचा मॅप जो आहे तो व्यवस्थित करून ठेवा. कोणत्या कंट्रीज आहे ज्या कोस्टल एरियाजवरती आहे, कोणत्या कंट्रीज आहेत ज्याच्यामधून इक्वेटर पास होतो, कोणत्या कंट्रीज आहे ज्या इंडियन ओशनला आहे आणि त्याचबरोबर अटलांटिक ओशनला जे आहे बॉर्डरिंग करतात. त्याचबरोबर कोणते मिनरल्स कोणत्या मेजर आफ्रिकन कंट्रीजमध्ये सापडतात यावरती सुद्धा प्रश्न मागच्या वर्षी येऊन गेलेला आहे. ओके, तर आफ्रिका जे आहे इम्पॉर्टंट कॉन्टिनेंट आपल्याला एक्झामसाठी बनलेला आहे. तर कॅमेरून जे आहे बघा रिसेंटली न्यूजमध्ये होतं विथ रिस्पेक्ट टू दॅट इट रिसेंटली अडॉप्टेड द नागोया प्रोटोकॉल ऑन ॲक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग. ओके, या संदर्भात हे न्यूजमध्ये होतं, त्यामुळे सेकंड स्टेटमेंट हे करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट इज कॅमेरून इज लोकेटेड इज सेंट्रल आफ्रिका. तर वेस्ट सेंट्रल आफ्रिकामध्ये ते लोकेटेड आहे, तो इट इज ऑल्सो व्हॅलिड. So the answer will be C, both 1 and 2. Then the next question is which of the following is incorrect in explanation. Incorrect इथे विचारलेला आहे बघा. Blue economy refers to the sustainable use of marine resources for exploration, economic growth, improved livelihoods and transport while preserving the health of marine and coastal ecosystems. So this is the main purpose of blue economy. Okay, the first statement is correct. That's why it is not an incorrect explanation. Okay, then the B statement is in India the blue economy encompasses a wide range of sectors. Okay, आता इंडियामध्ये ब्ल्यू इकॉनॉमीचा अर्थ काय होतो हे बी स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे. सो बेसिकली जे आहे बघा इट encompasses शिपिंग, टुरिझम, फिशरीज and offshore oil and gas exploration. Okay, that is the main reason of the blue economy. That is the main explanation of blue economy, that it encompasses everything from resources to ecosystem in the Indian context. So both the statements here are correct. So answer will be C. Then the next question is question number 12. Consider the following statements. The first statement is regarding the green and indigenous technologies for enhancing the country's defense capabilities are required to import in the current stage. आता भारतामध्ये सध्याची कशी परिस्थिती आहे या स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे की सध्याच्या काळामध्ये आपल्याला ग्रीन टेक्नॉलॉजीज इम्पोर्ट करण्याची गरज आहे. इट मीन्स दॅट वी आर नॉट केपेबल टू इंट्रोड्यूस ऑर टू क्रिएट ग्रीन टेक्नॉलॉजी विदिन द इंडिया असा याचा अर्थ होतो. सो दिस स्टेटमेंट इज टोटली इनकरेक्ट. ओके, तर आपल्याला माहिती आहे की इंडिजिनस टेक्नॉलॉजी ज्या आहे भरपूर साऱ्या ज्या आहेत त्या इंडिजिनसली इन्व्हेंट केलेल्या आहे. मग ते इस्रोमध्ये असेल, DRDOमध्ये असेल, ॲग्रिकल्चरमध्ये असेल, वेगवेगळ्या ठिकाणी असेल. ओके, आपल्याला जे आहे याचं एक्झाम्पल बघायला मिळतं. त्याचबरोबर बघा न्यूजमध्ये सध्या ग्रीन प्रोपल्शन सिस्टीम होती, ग्रीन प्रोपल्शन सिस्टीम. सो ग्रीन प्रोपल्शन सिस्टीम इज अ ग्रीन टेक्नॉलॉजी विच इज इंडिजिनसली डेव्हलप्ड. सो इट इज अन इंडिजिनस टेक्नॉलॉजी. द फर्स्ट आणि सेकंड स्टेटमेंट काय ॲक्च्युली एकमेकांना काय करतं, कॉन्ट्राडिक्ट करण्याचं काम करतं. आता हे दोन स्टेटमेंट जर कॉन्ट्राडिक्टरी आहे याचा अर्थ काय की सी ऑप्शन कॅनॉट बी करेक्ट. दोन्हीमधून एकच बरोबर असू शकतं, त्यामुळे सी ऑप्शन नाही आहे. सो द फर्स्ट स्टेटमेंट इज ॲक्च्युली इलॉजिकल अँड फॅक्च्युअली इनकरेक्ट. दॅट्स वाय ओनली 2 मीन्स बी विल बी द करेक्ट आन्सर. त्यानंतर 13 नंबरचा क्वेश्चन आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ओके, आता रिसेंटली इस्रोद्वारे जे आहे बघा एक्सरे पोलॅरोमीटर सॅटेलाइट जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. एक्सपोसॅट आपण त्याला म्हणतो. तर याच्या संदर्भात सांगितलेलं आहे इट इज अन ईस्टवर्ड हाय इन्क्लिनेशन ऑर्बिट. ओके, तर बेसिकली जर तुम्हाला फॅक्ट्स माहीत असतील तर लो इन्क्लिनेशन ऑर्बिटमध्ये जे आहे आपण हे सॅटेलाइट जे आहे बेसिकली इथे लॉन्च केलेलं आहे. ओके, त्यानंतर सेकंड स्टेटमेंट आहे
मेजरिंग एक्स-रे पोलरायझेशन एड्स ॲस्ट्रॉनॉमर इन स्टडिंग मॅग्नेटिक फील्ड orientation strengths in celestial bodies crucial for understanding pulsars, black hole regions and other x-ray emitting cosmic phenomena. ओके, तर त्याचा पर्पज सांगितलेला आहे सेकंड स्टेटमेंट मध्ये. सो इट इज करेक्ट. सो द आन्सर विल बी बी, ओनली 2 मीन्स ओनली द सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट अँड फर्स्ट इज इनकरेक्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेलॅनिस्टिक टायगर सफारी इज लॉन्च्ड बाय द विच ऑफ द फॉलोइंग स्टेट. आता मेलॅनिस्टिक टायगर म्हणजे काय, तर असे टायगर्स ज्यांच्यामध्ये बेसिकली काय तर एक जेनेटिक कंडिशन्स इथे प्रिवेल करते. ओके, तर जेनेटिक कंडिशन प्रिवेल झाल्यामुळे स्किन जी आहे टायगरची ती कशी असते, ब्लॅक कलर असते, कारण की ओव्हर प्रोडक्शन ऑफ मेलॅनिन आपल्याला हे इथे दिसून येतं. तर अशा पद्धतीचे जे टायगर्स आहेत ते कुठे सापडतात रिसेंटली आणि ते कोणत्या स्टेटनं लॉन्च केलेलं आहे, तर याचा आन्सर असणार आहे ओडिशा. तर बेसिकली इट इज अ करंट अफेअर्स न्यूज. ओके, सो द आन्सर फॉर द 14 नंबर विल बी ए. त्यानंतर 15 नंबर क्वेश्चन आहे, आता जे अवॉर्ड फंक्शन्स वगैरे होतात बघा, जसं ऑलिम्पिक संदर्भात, टोकियोच्या संदर्भात, टोकियो ऑलिम्पिक्सच्या संदर्भात क्वेश्चन विचारला होता. त्याचबरोबर जे काही मेजर अवॉर्ड्स आहेत जिथे इंडियन कॉन्ट्रीब्युशन आहे, जसं ग्रॅमी अवॉर्ड्स. ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये आपण बघतो शंकर महादेवन त्याचबरोबर झाकीर हुसेन जे आहेत यांच्या ग्रुपला जे आहे इथे अवॉर्ड मिळालेला आहे. त्यामुळे हे अवॉर्ड्स जे आहेत हे आपल्याला चांगले करून ठेवणं इथे अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये फर्स्ट जे आहे बघा स्टेटमेंट, टेलर स्विफ्ट वन द अल्बम ऑफ द इयर फॉर द 66 ग्रॅमी अवॉर्ड. बेसिकली अवॉर्ड फंक्शन किती नंबरचे होते, तर येस इट वॉज 66 नंबर. ओके, पण टेलर स्विफ्टची अल्बम कोणती आहे बघा, तर तिची अल्बम आहे मिडनाईट्स. आणि मायली सायरस वन हर फर्स्ट एवर ग्रॅमी फॉर द बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्स फॉर फ्लावर्स. मायली सायरस यांचं गाणं कोणतं आहे, फ्लावर्स आहे, आणि टेलर स्विफ्ट यांचं कोणतं आहे, मिडनाईट्स आहे. दॅट्स वाय बोथ दीज स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. देन द थर्ड स्टेटमेंट इज शक्ती, अ फ्युजन म्युझिक ग्रुप कंप्राइजिंग तबला मास्ट्रो झाकीर हुसेन अँड सिंगर शंकर महादेवन हॅज वन द 66th ग्रॅमी अवॉर्ड. सो इट इज अ ट्रू स्टेटमेंट. ओके, इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये आहे, महत्त्वाचं आहे. ओके, दॅट्स वाय ओनली वन इज द करेक्ट आन्सर. ओनली वन स्टेटमेंट हिअर इज करेक्ट. त्यानंतर 16 नंबरचा क्वेश्चन आहे, हम्बोल्ट सजेस्टेड दॅट देर वॉज अ रिलेशनशिप between temperature, altitude and humidity on one hand and the occurrence of patterns of species on the biodiversity on the other hand. It is a true statement. Okay, Humboldt current जे आहे, Humboldt जे जिओग्राफर आहे, ओशनोग्राफर आहे, याच्या संदर्भात हा क्वेश्चन विचारलेला आहे. Humboldt example of choice was the Chimborazo mountain in Ecuador. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्या काही साऊथ अमेरिकन कंट्रीज असतील, आफ्रिकन कंट्रीज असतील, याच्यामधले जे काही मेजर पीक्स आहेत हे जरी आपल्याला बेसिकली माहीत असेल तर हे स्टेटमेंट आपल्याला व्हॅलिड किंवा इनव्हॅलिड ठरवता येतं. सो सेकंड स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. चिंबारुजी माउंटेन इन इक्वेडर ओके इज अन इम्पॉर्टंट इलस्ट्रेशन ऑफ माउंटेन डायव्हर्सिटी. आणि हे एक्झाम्पल ऑफ चॉईस जे आहे स्वतःची थेरी एक्सप्लेन करण्यासाठी हम्बोल्ट यांनी वापरलं होतं. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे, सी असणार आहे. 16चा आन्सर आहे सी. Then the next question is 17 number question. Ankasamudra Bird Conservation Reserve is located in which of the following? ओके, कोणत्या राज्यामध्ये जे आहे बेसिकली हे बर्ड कन्झर्वेशन रिझर्व आहे. तर आता बघा ह्या रिझर्वचं वैशिष्ट्य असं आहे की इट इज अ ह्युमन मेड विलेज रिझर्व. ओके, अँथ्रोपोजेनिक आहे आणि कसं आहे, ह्युमन मेड विलेज रिझर्व आहे. ओके, आणि बेसिकली जे आहे हे कर्नाटकमध्ये आपल्याला बिलॉंग झालेलं दिसून येतं. ओके, कर्नाटकमध्ये जे आहे याचं लोकेशन जे आहे ते आहे. त्यानंतर 18 नंबरचा क्वेश्चन आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड काही क्वेश्चन्स येतील बघा. ओके, प्रायव्हसी, त्यानंतर इन्क्रिप्शन, AI टेक्नॉलॉजी. ओके, रिसेंटली तुम्ही जर बघितलं असेल की US मध्ये जे आहे सिनेट मीटिंग्स वगैरे चालू आहे. मार्क झकरबर्ग असेल किंवा टिकटॉकचे CEO असतील तर यांच्याशी जे आहे बघा इथे पब्लिकली जे आहे इथे कॉन्व्हर्सेशन्स चालू आहे रिलेटेड टू द प्रायव्हसी. ओके, तर या सर्व गोष्टी ज्या आहेत बघा न्यूजमध्ये आहे. त्यामुळे इथे विचारलेलं आहे बघा फर्स्ट स्टेटमेंटमध्ये, इन्क्रिप्शन इन्व्हॉल्व्स युझिंग द
सेम की फॉर बोथ इन्क्रिप्टिंग अँड डिक्रिप्टिंग इन्फॉर्मेशन. ओके, द इन्क्रिप्ट आणि डिक्रिप्ट करण्यासाठी सेम की वापरली जाते. कशामध्ये तर सिमेट्रिक इन्क्रिप्शनमध्ये. ओके, इन्क्रिप्शनचे आहे आपल्याला दोन टाइप्स बघायला मिळतात, सिमेट्रिक आणि असिमेट्रिक इन्क्रिप्शन. तर सिमेट्रिकमध्ये जे आहे बेसिकली आपल्याला सेम की वापरली जाते फॉर बोथ इन्क्रिप्शन अँड डिक्रिप्शन. बट इन द असिमेट्रिक त्याच्यामध्ये आपल्याला दोन कीज बघायला मिळतात, जी इन्क्रिप्शनसाठी वेगळी आहे आणि डिक्रिप्शनसाठी सुद्धा वेगळी आहे. सो द फर्स्ट स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. देन द सेकंड स्टेटमेंट इज encrypting a computer's hard drive or setting a Wi-Fi password is possible through symmetric encryption. Yes, it is possible. Very logical statement. Okay, so the answer will be C, both 1 and 2. Then the next question is question number 19. Consider the following statements. Leopard habitat across the Trans-Himalayan region include UTs of Ladakh and Jammu Kashmir and states such as Himachal Pradesh, Uttarakhand, Sikkim and basically अरुणाचल प्रदेश. ओके, आता याच्यामध्ये काय आहे की फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट, कारण की इंडियामध्ये लेपर्ड्स हे कोणकोणत्या स्टेट आणि युटीजमध्ये आढळतात हे आपल्याला माहिती पाहिजे. तर याच्यामध्ये हे सर्व रिजन्स आहेत. त्यानंतर द सेकंड स्टेटमेंट इज देर इज नो सायंटिफिक एक्सरसाइज एम्ड ॲट असेसिंग द पॉप्युलेशन ऑफ स्नो लेपर्ड्स इन इंडिया. आता इतकी महत्त्वाची स्पेसीज आहे बघा स्नो लेपर्ड. ओके, वी आर व्हेरी लकी टू हॅव सच स्पेसीज इन आवर कंट्री, राईट. तर इतकी इम्पॉर्टंट स्पेसीज असतानाही हिला का बरं ॲसेस केलेलं नाही असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. ओके, दॅट्स वाय दिस स्टेटमेंट इज लॉजिकली इनकरेक्ट. ओके, इम्पॉर्टंट स्पेसीज आहे तर ऑब्व्हियसली तिच्यावरती जे आहे बघा सायंटिफिक असेसमेंट झालेलं आहे. ठीक आहे, तर याच्यासाठी एक संघटना आहे बघा, स्नो लेपर्ड पॉप्युलेशन असेसमेंट इन इंडिया, SPIA. This works for the assessing the population for the leopards. Okay, so the second statement will be wrong and answer will be only 1. Then the next question is question number 20. With reference to the 6th edition of Khelo India Youth Games, consider the following statement. Cheetah was the mascot. तर mascot जे आहे बघा चीता नाही आहे, तर बेसिकली काय आहे तर वीरा मनगई. ओके, दिस ॲनिमल इज द mascot, वीरा मनगई. देन सेकंड स्टेटमेंट इज स्क्वॉश मेड द डेब्यू दिस एडिशन. स्क्वॉशचं जे आहे एंट्री आपल्याला झालेली दिसून येते, ट्रू. देन लोकेशन वॉज तामिळनाडू, दिस इज ऑल्सो ट्रू. ओके, सो अमंग द 3 स्टेटमेंट्स ओनली 2 आर करेक्ट. ओके, सो चीता वॉज द मेन मॅस्कॉट फॉर द 5th एडिशन ऑफ खेलो इंडिया गेम्स. ओके, तर 5th एडिशनसाठी चीता जो आहे मॅस्कॉट होता. त्यानंतर Karpuri Thakur was a prominent Indian politician who served as the 12th Chief Minister of Bihar. So this is incorrect. Okay, so she served as 11th Chief Minister of Bihar. Okay, 11th number. Okay, basic facts आहेत बघा, न्यूज मध्ये पर्सनॅलिटी आहे. ओके, Karpuri Thakur was a freedom fighter and a staunch capitalist. So basically socialist ही आयडियोलॉजी जी आहे आपल्याला फॉलो करताना दिसून येते, नॉट अ कॅपिटलिस्ट. ओके, सो इथे जे आहे बघा की ही वॉज अ बेसिकली फ्रीडम फायटर अँड अ स्ट्रॉंग सोशलिस्ट हू वर्क अंडर द गायडन्स ऑफ जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया अँड रामानंदन मिश्रा. ओके, सो हियर none of the statement is correct. So the answer for the 20th number question is D. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 22. 3 स्टेटमेंट इथे दिलेले आहेत. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. मधिका इज अ लँग्वेज विथ नो स्क्रिप्ट. ओके, न्यूजमध्ये ही लँग्वेज होती बघा, तर इट इज ट्रू. ओके, इट इज अ लँग्वेज विथ नो स्क्रिप्ट. ओके, इट इज अ लँग्वेज अँड अ ब्लेंड ऑफ तेलुगू अँड तुलू. इट इज अ लँग्वेज ऑफ ब्लेंड ऑफ कन्नडा अँड मल्याळम. ओके, तर ह्या चारही लँग्वेजचं ब्लेंड मिक्सचर आपल्याला या पर्टिक्युलर लँग्वेजमध्ये मधिकामध्ये बघायला मिळतं. ओके, तर कन्नडा जे आहे, कन्नडा लँग्वेजपासून मेनली जे आहे मधिका लँग्वेज ही इन्फ्लुएन्स्ड आहे आणि सध्या जे आहे बघा वल्नरेबल लँग्वेज आहे. ओके, इट इज फेसिंग एंडेंजरमेंट. ओके, तर त्या संदर्भात जे आहे ही लँग्वेज या न्यूजमध्ये होती. सो ऑल द 3 स्टेटमेंट्स हिअर आर करेक्ट. देन द नेक्स्ट क्वेश्चन इज
Amrit Dharohar Capacity Building Scheme is a collaborative effort between the Ministry of Tourism, Ministry of Environment, Forest and Climate Change. Okay, it is true. It is a collaborative effort. त्यानंतर Amrit Dharohar Capacity Building Scheme focuses to strategically transition from high volume tourism to high value nature tourism at ecological sensitive wetlands. Okay, it is also true. Okay, तर बेसिकली दोन्हीचे स्टेटमेंट्स आहे एकमेकांना कसे आहे लॉजिकली कॉम्प्लिमेंटरी आहे. ओके, even if you haven't read about this particular scheme or its collaboration, you can easily attempt this question. Okay, त्यानंतर 24 नंबर क्वेश्चन आहे LEDs are semiconductors that can emit light. Okay, it is true. LEDs are basically semiconductors. When the current passes through LEDs, okay, then the light is generated. Then the second statement is the invention of efficient blue light emitting diodes has won the Nobel in 2015. 2015 मध्ये नोबेल मिळाला आहे का बेसिकली तर नाही. 2014 मध्ये मिळालेला आहे नोबेल. कधी मिळालेला आहे 2014 मध्ये. ओके, 2014 मध्ये मिळालेला. कोणाला मिळालेला आहे तर इसामू आकासाकी, हिरोशी आमानो, शुजी नाकामुरा. ओके, आणि LED जे आहे आपल्याला माहिती आहे टेलिव्हिजन असेल, हाऊसहोल्ड असेल, सायंटिफिक रिसर्च असेल, ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये जे आहे LEDsना काय केलेलं आहे रेव्होल्यूशन घडून आणलेलं आहे. ओके, सो basically the answer will be for the question number 24 is A. Only one statement is correct. त्यानंतर 25 नंबर क्वेश्चन आहे consider the following statement. The four mathas are in द्वारका गुजरात, जोशीमठ उत्तराखंड, पुरी ओडिशा अँड श्रीनगरी तामिळनाडू. आता श्रीनगरी तामिळनाडूमध्ये आहे का तर नाही. कुठे आहे कर्नाटकमध्ये आहे. ओके, दॅट्स वाय फर्स्ट स्टेटमेंट इज इनकरेक्ट. Then the next statement is Vijayanagar kingdom has patronized the Srinagri Mutt. It is the true statement. Okay, answer काय असणार आहे only 2. Okay, त्यानंतर 26 नंबर क्वेश्चन आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता बघा इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटशी रिलेटेड प्रत्येक वर्षी जे आहे तुम्हाला मॅक्झिमम 10 to 15 क्वेश्चन्स हे बघायला मिळतील. याच्यामध्ये सुद्धा बघा एलिफंटवरती एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे की एलिफंटमध्ये फिमेल चा रोल काय असतो, त्यानंतर एलिफंटची साईज कशी असते, त्यानंतर आफ्रिकन एलिफंट्स, एशियन एलिफंट्स किंवा रायनोसोर्स असतील, असे वेगवेगळ्या ॲनिमल्स ओरिएंटेड जे आहेत क्वेश्चन्स आपल्याला बघायला UPSC मध्ये मिळतात. तर मेजर जे काही फॅक्ट्स असतील वेगवेगळ्या ॲनिमल स्पेसिसशी रिलेटेड तर हे कधीही तुम्हाला विचारले जाऊ शकतात. जसं की फर्स्ट कल्टिवेटर्स ऑफ द ॲनिमल कशाला म्हटलं जातं तर रेड अँट स्पेसिस आहेत बघा. ते जेव्हा फंगस कल्टिवेशन करतात तर आपल्याला त्या गोष्टी बघायला मिळतात. ओके, तर असे क्वेश्चन्स ऑलरेडी विचारलेले आहेत. त्या संदर्भात हा क्वेश्चन आहे बघा की द सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल इज द लार्जेस्ट ऑफ ऑल क्रोकोडाइल्स. इट इज अ ट्रू स्टेटमेंट्स. ओके, त्यानंतर द सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल इज द लार्जेस्ट रेप्टाईल इन द वर्ल्ड. इट इज ऑल्सो अ ट्रू स्टेटमेंट बिकॉज डायनासोर्स आर एक्सटिंक्ट नाव. डायनासोर्स जर असते तर ती केस वेगळी राहिली असती. त्यानंतर फिमेल सॉल्ट वॉटर क्रोकोडाइल्स आर लार्जर इन साईज दॅन देअर मेल काउंटरपार्ट. तर इथे ब्लफ केलेला आहे बघा. बेसिकली इथे काय आहे तर दे आर बेसिकली स्मॉलर नॉट लार्जर. दॅट्स वाय थर्ड स्टेटमेंट इज इनकरेक्ट. फर्स्ट आणि सेकंड स्टेटमेंट काय इथे करेक्ट आहे. त्यामुळे आन्सर काय असणार आहे याचं ओनली 2. ओके, बी. त्यानंतर 27 नंबर क्वेश्चन आहे कॅबो वर्डी, मॉरिशस अँड अल्जेरिया आर सर्टिफाईड ॲज मलेरिया फ्री बाय WHO. ओके, रिसेंटली न्यूजमध्ये होत्या या कंट्रीज. या तिन्ही ज्या कंट्रीज आहेत ह्या रिसेंटली WHO ने आफ्रिकन रिजनमध्ये मलेरिया फ्री डिक्लेअर केलेल्या आहे. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट आहे WHO certifies a country as a malaria free when it demonstrates the interruption of nationwide malaria transmission for at least 5 consecutive years. ओके, आता बघा बेसिकली विचार करा. हा बेसिक एक फॅक्ट आहे बघा. आता इथे काय विचारलेलं आहे की WHO जेव्हा एखाद्या कंट्रीला मलेरिया फ्री डिक्लेअर करते तर याचे क्रायटेरियाज काय आहेत. ओके, तर याचा क्रायटेरिया असा आहे की 3 वर्षासाठी
कंटिन्युअसली मलेरियाचा कोणतीही केस रिजनरेट जिथे होत नसेल त्याला काय म्हटलं जातं, मलेरिया फ्री कंट्री असं WHO द्वारे डिक्लेअर केलं जातं. आणि इथे स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे, 5 दिलेलं आहे. इट इज नॉट 5, इट इज 3 कॉन्सिक्युटिव्ह इयर्स. सो सेकंड स्टेटमेंट बिकम्स इनकरेक्ट. ओके, तर आन्सर काय असणार आहे, ओनली 1 ए असणार आहे. त्यानंतर 20th नंबर क्वेश्चन, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. मकर संक्रांति डिनोट्स द एंट्री ऑफ द सन इनटू द झोडिएक साइड ऑफ कॅप्रिकॉर्न. ओके, बेसिकली इट इज अ ट्रू स्टेटमेंट. त्यानंतर काइट फेस्टिवल इन इंडिया इज सेलिब्रेटेड ड्युरिंग दक्षिणायन. तर दक्षिणायन नसून कधी सेलिब्रेट होतं, उत्तरायणच्या वेळेस सेलिब्रेट होतं. उत्तरायण म्हणजे काय, जेव्हा सन जो आहे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न पासून जो आहे वरती येणार आहे, सदर्न पार्टमधून जे आहे इक्वेटरकडे येण्याचा जेव्हा इथे सुरुवात होती. ओके, वेन इट स्टार्ट्स टू पास द ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न टुवर्ड्स द इक्वेटर, देन वी कन्सिडर इट ॲज अ उत्तरायण. Okay, so that's when the kite festival is celebrated. That is when the kite festival is celebrated on the day of मकर संक्रांती. ओके, तर दोन्ही स्टेटमेंट कसे आहे, को रिलेटेड आहे. ओके, कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर इझिली हा क्वेश्चन इथे सॉल्व होतो. सो द आन्सर विल बी दॅट द सेकंड स्टेटमेंट इज इनकरेक्ट अँड फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. सो आन्सर विल बी ए. त्यानंतर 29 नंबर क्वेश्चन आहे, विथ रेफरन्स टू द आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ओके, इथे 3 स्टेटमेंट दिलेले आहेत बघा. आता इथे विचारलेलं आहे की इट रेग्युलेट्स ऑल आर्किओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज. आता बऱ्याच वेळेस तुम्हाला वाटू शकते की ऑल हा शब्द आलेला आहे, तर कदाचित इथे इरिलेव्हंट असेल, इनव्हॅलिड असेल. तर बऱ्याच वेळेस काही गोष्टी ज्या आहे लॉजिकली विचार करायला पाहिजे की ASI इज द प्रीमियर ऑर्गनायझेशन रिगार्डिंग द आर्किओलॉजिकल साइट्स इन इंडिया. That is why it regulates all the archaeological activities in the country as per the provisions of the Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act 1958. Okay, true आहे. त्यानंतर it regulates Antiquities and Art Treasure Act 1972. It was found in 1861 by Alexander Cunningham. It is also true. So the answer will be C. All the 3 statements are correct. त्यानंतर 30th number question आहे, with reference to the cervical cancer केसेस कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आता बघा, रिसेंटली सेलिब्रिटी एक्सटंट झालेला आहे काही दिवसांपूर्वी की सर्वायकल कॅन्सरच्या अवेअरनेससाठी जे आहे स्वतःची डेथ जी आहे ती फेक करण्यात आली होती, राईट. तर न्यूजमध्ये आहे बघा या गोष्टी सध्या. तर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जे आहे इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्वायकल कॅन्सर. तर फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू. देर इज नो वॅक्सिन अवेलेबल टू प्रिव्हेंट सर्वायकल कॅन्सर. दिस इज रॉंग, कारण की सर्वॅक्स नावाची जी वॅक्सिन आहे ती न्यूजमध्ये आहे अँड इट इज अवेलेबल. Okay, it can be given in the adolescent age to the women. Okay, so first statement is incorrect. Sorry, second statement is incorrect and the first statement is correct. So the answer will be A. Okay, तीसरा आन्सर काय असणार आहे, ओनली 1A. 31 नंबरचा क्वेश्चन आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. फंगाई कॅन बी डेव्हलप्ड ॲज अ बायोपेस्टिसाइड. ओके, न्यूजमध्ये या गोष्टी असतात बघा. फंगाई जे आहे तर हे बेसिकली बायोपेस्टिसाइड म्हणजे पेस्टला जे आहे डिस्ट्रॉय करण्याचं काम आपण इथे करू शकतो. ओके, ब्युवेरिया अँड मेटरायझम आर नोन ॲज टू इन्फेक्ट अँड किल इन्सेक्ट्स. इट इज ऑल्सो ट्रू. तर न्यूजमध्ये गोष्टी होत्या बघा, तर बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट. त्यानंतर आहे, तपस इन न्यूज इज मेनली डिस्क्राइब्ड ॲज व्हॉट. आता कन्फ्युजिंग ऑप्शन्स आहेत बघा, अनमॅन्ड एरियल व्हेकल, एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर आणि सबमरीन. ओके, तर बेसिकली इथे काय असणार आहे बघा, तपस. आता या ज्या डिफेन्स रिलेटेड ज्या काही न्यूज असतात किंवा ज्या नवीन व्हेकल्स, सबमरीन ज्या इंट्रोड्यूस झालेल्या आहेत बघा डिफेन्स सेक्टरमध्ये, ह्या गोष्टी तुम्हाला इथे माहिती पाहिजे. तर तपसला काय म्हटलं जातं, मेल UAV असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मेल UAV असं म्हटलं जातं. अनमॅन्ड एरियल व्हेकल आहे, तर ए ऑप्शन इथे आन्सर असणार आहे. मेल म्हणजे काय, तर मीडियम ॲल्टिट्यूड लॉंग एंड्युरन्स. मीडियम ॲल्टिट्यूड लॉंग एंड्युरन्स असा याचा फुल फॉर्म आहे. इट इज डेव्हलप्ड फॉर इंटेलिजन्स गॅदरिंग अँड सर्व्हिलियन्स. कशासाठी केलेला आहे डेव्हलप, इंटेलिजन्स गॅदरिंग अँड सर्व्हिलियन्स. ओके, या गोष्टीसाठी जो आहे डेव्हलप केलेला आहे. त्यानंतर लांजिया सौरा पेंटिंग बिलॉंग्स टू विच ऑफ द फॉलोइंग स्टेट. ओके, रिसेंटली न्यूजमध्ये होती. तर पर्टिक्युलर व्हर्नरेबल ट्रायबल ग्रुप्स म्हणजे PVTG, लांजिया सौरा कम्युनिटी आहे एक PVTG, आणि त्यांची पेंटिंग आहे
ही ओडिशाला बिलॉंग करते. देन द नेक्स्ट क्वेश्चन इज 34th number. Consider the following statements. Wetland City Accreditation System is established by the Ramsar Convention during the Conference of Contracting Parties COP23. तर COP23 नसून बघा COP12 कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 12 मध्ये जे आहे 2015 मध्ये इन 2015 इट वॉज फॉर्म्ड. देन द नेक्स्ट क्वेश्चन इज नेक्स्ट स्टेटमेंट इज वेटलँड सिटी ॲक्रेडिटेशन इज व्हॅलिड फॉर 6 years. तर सेकंड स्टेटमेंट जे आहे बघा हे ट्रू आहे. सो द आन्सर विल बी बी, ओनली 2. 35 नंबर क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? युरिया इन द फॉर्म ऑफ अ नॅनो पार्टिकल कॅनॉट बी अप्लाइड इन ॲग्रिकल्चर. आता बऱ्याच वेळेस काय होतं की प्रिव्हियस इयर 10 year क्वेश्चनचे जो सेट आहे तो जर तुम्ही व्यवस्थित बघितला असेल तर त्याच्यामधून पण काही क्वेश्चन जे आहे रिपिटेटिव्हली आपल्याला त्या टॉपिक्सवरती बघायला मिळतात. ओके, जसं मायटोकॉन्ड्रियल ट्रान्सफर असेल, त्यानंतर नॅनो टेक्नॉलॉजीचे काही क्वेश्चन्स असतील, फ्लाय ॲशचे क्वेश्चन्स बघा बऱ्याच वर्ष जे आहे ते रिपीट झालेले आहे. विजयनगरचे क्वेश्चन्स बघा, विजयनगर एम्पायरचे ते सुद्धा रिपीट झालेले आहे. तर सेम पद्धतीने जर तुम्ही बघितले असेल प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये नॅनो युरियाबद्दल एक क्वेश्चन आला होता. ओके, तर तिथे जे आहे बघा नॅनो युरियाचं ॲप्लिकेशन ॲग्रिकल्चरमध्ये इफेक्टिव्हली केल्या जाऊ शकतं असं ते स्टेटमेंट आहे बघा. तर बेसिकली काय आहे की युरिया इन द फॉर्म ऑफ नॅनो पार्टिकल कॅनॉट बी अप्लाइड इन ॲग्रिकल्चर, इट बिकम्स रॉंग. Urea is a chemical nitrogen fertilizer blue in color, so it is a white in color. Liquid nano urea cannot replace conventional urea application in agriculture. This is also wrong. Okay, तर ते त्याला रिप्लेस करू शकतं आणि फक्त रिप्लेसच करून नाही तर इफेक्टिव्हली त्याला रिप्लेस करू शकतं. सो द आन्सर विल बी नन ऑफ द अबोव इज करेक्ट. ओके, सो ऑल आर इनकरेक्ट. 36 नंबर क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर फ्लोज थ्रू द बक्सा टायगर रिझर्व? ओके, बक्सा टायगर रिझर्व जे आहे तिथून कोणती रिव्हर जी आहे ती फ्लो होते? तर बक्सा टायगर रिझर्व, बक्सा जे आहे बघा हे बेसिकली वेस्ट बेंगॉल या स्टेटमध्ये हे टायगर रिझर्व आहे. आणि इथून जे आहे बघा संकोश, रायडक, जयंती या तिन्ही रिव्हर्स ज्या आहेत या फ्लो होताना आपल्याला इथे बेसिकली दिसून येतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 37 नंबर. पेलेगॅकिक बर्ड्स आर बर्ड्स दॅट स्पेंड अ लार्ज पोर्शन ऑफ देअर लाईव्स ऑन द लँड. ओके, तर पेलेगॅकिक बर्ड्स जे आहेत बघा ते मेजरली ओशनवरती त्यांच्या मेजॉरिटी ऑफ लाईफ ज्या आहे त्या स्पेंड करतात. ओके, आता पेलेगॅकिक बर्ड्स म्हणजे काय? जे नॉर्दर्न पोल पासून जे आहे इकडे साऊथकडे इक्वेटरकडे वॉर्म रिजनमध्ये काय मायग्रेट होत आहेत. ओके, याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली अल्बॅट्रॉस जे आहे बघा जे ऑरेंज कलरचा एक क्रेन सारखा जो आहे बर्ड बघायला तुम्हाला मिळतो. तर हा कसा आहे बेसिकली मायग्रेटरी बर्ड आहे. ओके, कसा बर्ड आहे? मायग्रेटरी बर्ड आहे. त्याच्यामुळे थर्ड स्टेटमेंट इज ऑटोमॅटिकली इनकरेक्ट, कारण की इथे दिलेलं आहे लेसन अल्बाट्रोस पेलेगॅकिक बर्ड एंडेमिक टू द हवाई आयलँड. ओके, जर मायग्रेटरी असेल तर एंडेमिक तो नसेल. ओके, त्यानंतर पेलेगॅकिक बर्ड्स पोजेसेस रिमार्केबली लॉंग स्लेंडर विंग्स एनेबलिंग एक्सटेंडेड फ्लाइट्स विदाउट रेस्ट. आता इथे बघा सेकंड स्टेटमेंटमध्ये जे डिस्क्रिप्शन आहे ते मायग्रेटरी बर्ड्स आहे की लॉंग फ्लाइट्स घ्यायच्या आहे, रेस्ट घ्यायची नाही आहे, वार्म रिजन्सकडे जायचं आहे. हवाईचं जर लोकेशन तुम्ही बघितलं तर हे ट्रॉपिकच्या जवळ येतं, म्हणजे इट इज अ वॉर्म एन्व्हायरमेंट. तर तिथे जे आहे फॉर द लेईंग एग्स हे जे बर्ड्स आहेत हे ट्रॅव्हल करतात. ओके, तर बेसिकली याचा आन्सर काय असणार आहे? ओनली 1. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 38. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. 3 ambulances are run by botanists, forestry experts, gardeners and volunteers. Okay, this statement is correct. Bangalore based environmentalist K. Abdul Ghani is well known as the Green Man of India. Okay, अब्दुल घानी जे आहे बघा यांना ग्रीन मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. ओके, आता अब्दुल घानी जे आहेत बघा तर हे चेन्नईला बिलॉंग करतात. तामिळनाडू जे आहे चेन्नई बेस्ड आहे, त्यामुळे सेकंड स्टेटमेंट कसं आहे इथे रॉंग आहे. ओके, तर हा जो इनिशिएटिव्ह आहे बघा ट्री ॲम्ब्युलन्सचा तर हा चेन्नईमध्ये जे आहे सुरू करण्यात आला होता. ओके, 2019 मध्ये. ओके, फॉर द विजन ऑफ द सेव्हिंग ट्रीज. ओके, सेव्हिंग ट्रीज सेव्हिंग द प्लॅनेट. सो द आन्सर विल बी ओनली 1. त्यानंतर 39 नंबर क्वेश्चन आहे. रिसेंटली इन न्यूज T+0 इज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग. वाटू शकतं आपल्याला की काही एन्व्हायरमेंट असेल मग नाबार्ड वगैरे ॲग्रिकल्चर नाही का
इथे आपला आन्सर हे जाऊ शकतं. बेसिकली इट इज रिलेटेड टू द सेबी. तर T+0 म्हणजे काय? इट इज अ सेटलमेंट सिस्टीम फॉर द फंड्स अँड सिक्युरिटीज. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 40. पॅन्टोया टॅगोरिया बॅक्टेरिया वॉज इन न्यूज विथ रिलेटेड टू द प्लांट ग्रोथ. ओके. तर प्लांट ग्रोथ सपोर्ट करण्यासाठी जे आहे इट इज वॉज इन द न्यूज. ओके. त्याच्यामध्ये रिमार्केबल कॅपेबिलिटीज ज्या आहेत तर त्या डिटेक्ट करण्यात आलेल्या आहे, स्पेशली रिलेटेड टू द प्लांट्स ऑफ पी, त्यानंतर पॅडी, त्याचबरोबर चिली. देन द नेक्स्ट क्वेश्चन इज 41 नंबर क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग आर द डिस्प्युटेड आयलँड्स इन द पर्शियन गल्फ. आता पर्शियन गल्फमध्ये बघा मेजॉरिटी ऑफ आयलँड्स हे युनायटेड अरब एमिरेट्स या कंट्रीकडून जे आहे क्लेम केले जातात. याच्यामध्ये ग्रेटर टूम, लेसर टूम आणि अबू मुसा. ओके. हे तिन्ही आयलँड्स जे आहेत ते येतात. देन द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 42. मॅग्नेटार्स आर न्यूट्रॉन स्टार्स. ओके. तर बेसिक फॅक्ट आहे बघा, मॅग्नेटार्स काय असतात? न्यूट्रॉन स्टार्स असतात. हाय एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन एमिटेड बाय मॅग्नेटार्स रिझल्ट्स फ्रॉम द डिके ऑफ देअर पॉवरफुल मॅग्नेटिक फील्ड्स. दिस इज ऑल्सो ट्रू. सो द बोथ द स्टेटमेंट्स हिअर आर ट्रू. ओके. स्पेस सायन्स आहे बघा, हबल टेलिस्कोप आहे, त्याचबरोबर जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप हे आपण जे आहे रिसेंटली जे आहे लास्ट इयरला आपण ते लॉन्च केलं होतं. ठीक आहे. तर त्या संदर्भात जे आहे वेगवेगळे नवीन रिसर्चेस जे आपल्या स्पेस सायन्समध्ये बघायला मिळतात त्या संदर्भात हा क्वेश्चन जो आहे तो बघायला मिळतो. त्यानंतर न्यूट्रॉन स्टार इज अ डेन्स अँड कॉम्पॅक्ट स्टेलर ऑब्जेक्ट दॅट फॉर्म्स द रिमेनंट्स ऑफ मासिव्ह स्टार्स कोर आफ्टर अ सुपरनोवा एक्सप्लोजन. सुपरनोवा एक्सप्लोजन म्हणजे काय? द डेथ ऑफ द स्टार है ना. स्टारची लाईफ सायकल जिथे संपते त्याला आपण काय म्हणतो? सुपरनोवा एक्सप्लोजन असं म्हणतो. आणि तिथे त्याच्यानंतर काय फॉर्म होतं? एक डॉर्फ स्टार फॉर्म होतो, त्याचबरोबर ब्लॅक होल फॉर्म होतो आणि त्याला आपण म्हणतो एक न्यूट्रॉन स्टार एक फॉर्म होतो. Then the second statement is neutron stars are among the thinnest objects known in the universe. This is absolutely false. शब्द काय इथे? थिनेस्ट. दे आर नॉट थिनेस्ट, दे आर थिकेस्ट. आता बघा फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंट एकमेकांना कॉन्ट्राडिक्टरी आहे. फर्स्ट स्टेटमेंटमध्ये बघा व्यवस्थित जर तुम्ही केअरफुली जर रीड केलं स्टेटमेंट तिथे दिलेलं आहे न्यूट्रॉन स्टार इज अ डेन्स अँड कॉम्पॅक्ट स्टेलर ऑब्जेक्ट. डेन्स शब्द आलेला आहे. त्याचबरोबर दुसरीकडे इथे न्यूट्रॉन स्टार बद्दलच जे सांगितलेलं आहे दॅट दे आर द थिनेस्ट. थिकेस्ट आणि डेन्स आणि थिनेस्ट, डेन्स आणि थिनेस्ट असे दोन कॉन्ट्राडिक्टरी वर्ड्स इथे यूज केलेले आहे. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली इथे काय आहे की सी हे आन्सर इथे नसणार. ओके. अँड सेकंड स्टेटमेंट इज इनकरेक्ट. दे आर डेन्सर ऑब्जेक्ट्स. दॅट्स वाय ए इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर 44 नंबर. गेलेफू स्मार्ट सिटी प्रोजेक्ट विल बी प्रमोट बायलॅटरल ट्रायल्स विथ विच ऑफ द फॉलोइंग. तर बेसिकली बघा भूतानची जेव्हा हेडची जेव्हा इथे व्हिजिट झाली होती इंडियामध्ये. ओके. त्यावेळेस हा जो प्रोजेक्ट आहे हा न्यूजमध्ये होता. ओके. तर इथे जे आहे बघा माइंडफुलनेस सिटी. ओके. माइंडफुलनेस इट इज अ कन्सेप्ट इन बुद्धिझम. तर ही प्रमोट करण्यासाठी जे आहे बघा गेलेफू स्मार्ट सिटी प्रोजेक्ट हा इथे आणलेला आहे. अरुणाचलमध्ये, आसाममध्ये जे आहे बघा याची कनेक्टिव्हिटी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर 45 नंबर क्वेश्चन. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. द नामड ऑफ अ फ्लाइंग स्क्वेरल इज क्रिटिकली एंडेंजर्ड. ओके. आता एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड न्यूज आहेत बघा. ओके. सो फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. The named of a flying squirrel is protected under Wildlife Protection Amendment Act 2022 Schedule 1. Both the statements here are correct. Okay. त्यानंतर 46 नंबर क्वेश्चन आहे. A revolutionary राजेंद्रनाथ लहरी is associated with which of the following. आता बघा 1925 मध्ये कोणती कॉन्स्पिरन्सी झाली होती या तिन्हीपैकी? तर काकोरी कॉन्स्पिरन्सी आपल्याला बघायला मिळते. कधी? 1925 मध्ये. आता किती वर्ष कंप्लीट झालेले आहे? 99 इयर्स कंप्लीट झालेलं आहे म्हणजे 100 इयर्स. ओके. तर इथे जे आहे आपल्याला 100 इयर्स कंप्लीट होताना दिसतं. त्यामुळे याच्यावरती क्वेश्चन जे आहे तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. कोणकोणते मेंबर्स होते, कुठे झाली होती, ओके, काय त्याचा आउटपुट झाला होता, ह्या गोष्टी येणाऱ्या परीक्षेसाठी व्यवस्थित तुम्ही करून ठेवल्या पाहिजे. ओके. सो द आन्सर विल बी सी 46 नंबर. Then the next question is 47 number. Tirabukti is a historical and culturally significant region is also known as Mithila.
ओके, विदेही जनक डायनेस्टीने जे आहे याच्यावरती रूल केलेला आहे, विदेही जनक डायनेस्टी. ओके, मिथिलाला जे आहे याचं जुनं नाव काय आहे, तिराभुक्ती आहे किंवा तिरहुत सुद्धा याला म्हटलं जातं. तिरहत जे आहे हे सुद्धा याला म्हटलं जातं. त्यानंतर 48 नंबर क्वेश्चन आहे, युरोपियन वुड बिझॉन स्टँड्स ॲज द लार्जेस्ट अँड हेवीएस्ट टेरेस्ट्रियल मॅमल इन युरोप. इट इज अ ट्रू स्टेटमेंट. पुन्हा एकदा ॲनिमल फोकस जे आहे इथं क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर युरोपियन वुड बायसन थ्राइव्स इन टायगा मिक्स्ड फॉरेस्ट. इट इज अ रॉंग स्टेटमेंट. ओके, लॉजिकल स्टेटमेंट आहे, फॅक्ट माहीत असण्याची गरज नाही. आपल्याला माहिती की बेसिकली कशा टाईपचं फॉरेस्ट असतात युरोपमध्ये. ओके, तर इथे जे आहे बघा आपल्याला ग्रासलँड्स डेसिडियस मिक्स्ड फॉरेस्ट बघायला मिळतात युरोपमध्ये, आणि अशा ठिकाणी जे आहे हे जे वूड बायझन आहे ही इथे थ्राईव्ह करतात. तर टायगामध्ये जे आहे टोटली काय तुम्हाला माहिती आहे, स्नो आहे, फॉरेस्ट नाही आहे, जास्त प्लांट्स नाही आहे. ओके, तर ते तिथे बेसिकली थ्राईव्ह करू शकत नाही. दॅट्स वाय सेकंड स्टेटमेंट इज इनकरेक्ट अँड फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. आन्सर विल बी ए. 49 नंबर क्वेश्चन आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. सिएरा लिओन इज लोकेटेड बिटवीन लायबेरिया अँड कॅमरून. ओके, तर हे जे आहे बघा इथे फॉल्स आहे. ओके, इट इज लोकेटेड बिटवीन लायबेरिया अँड गिनिया. पुन्हा एकदा मी सांगतो की वर्ल्ड मॅप जो आहे तो व्यवस्थित करून ठेवा. ओके, आफ्रिका जे आहे सध्या फोकसमध्ये आहे. त्यानंतर माउंट बिटुमानी इज द हायस्ट पीक इन सिरिया लिओन. ओके, दिस इज अ ट्रू स्टेटमेंट. फ्री टाउन कॅपिटल आहे बघा सिरिया लिओनची. कोणती कॅपिटल आहे? फ्री टाउन आहे. ओके, कुठे लाय करतो तो वेस्ट आफ्रिकन रिजनमध्ये जे आहे ही कंट्री बिलॉंग करते. त्यानंतर 50th नंबरचा क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. कार्बन सिक्वेस्ट्रेशन ऑकर्स बोथ नॅचरली अँड अँथ्रोपोजेनिक. आता नॅचरली कसं, कार्बन सिक्वेस्ट्रेशनची कन्सेप्ट काय आहे की कार्बन कॅप्चर करणे आणि स्टोअर करून ठेवणे. ॲटमॉस्फिअरमधलं जे काही कार्बन आहे याला कॅप्चर करणे, स्टोअर करून ठेवणे. कोण कॅप्चर करतं? तर फॉरेस्ट करता, ओशन करतं. ओके, हे सगळं झालं नॅचरल कॉजेस. अँथ्रोपोजेनिकली केलं जाऊ शकतं का? येस, विथ द इंटरफेरन्स ऑफ ह्युमन वी कॅन डेव्हलप सच सिस्टम. जसं बॉटनिकल गार्डन्स असतील, ओके, इकॉलॉजिकल प्रिझर्वेशन असेल, ओके, ओशनमध्ये जे काही सॅलिनिटी आहे, ओके, त्याच्यामध्ये इंटरफेरन्स करून जे आहे पर्टिक्युलर वेटलँड्स असतील याला आपण इम्प्रूव्ह करून जे आहे कार्बन सिक्वेस्ट्रेशनची जी कॅपॅसिटी आहे ही वाढू शकतो. दॅट्स वाय फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. सेकंड स्टेटमेंट इज इझिली द एक्सप्लेनेशन. ओशन्स ॲब्झॉर्ब, रिलीज अँड स्टोर लार्ज अमाऊंट ऑफ CO2 फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. ओके, तर ते कार्बन कॅप्चरिंग, कार्बन सिक्वेस्ट्रेशनचं काय एक्झाम्पल आहे. ओके, इट इज द फंक्शन, इट इज द एक्सप्लेनेशन. सेकंड स्टेटमेंट इज द एक्सप्लेनेशन. दॅट्स वाय बोथ द स्टेटमेंट फर्स्ट अँड सेकंड इज करेक्ट. ओके, तर अशा पद्धतीने जे आहे बघा आजचं सेशन हे कंक्लूड झालेलं आहे. याचबरोबर स्पॉटलाइट अकॅडमी UPSC 2024 प्रिलिम्स टेस्ट सिरीज ही तुम्ही जॉईन करू शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मीडियममध्ये ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. स्पॉटलाइट अकॅडमी ॲप डाउनलोड करून तुम्ही ही टेस्ट सिरीज ॲक्सेस करू शकता. त्याचबरोबर ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये तुम्ही डायरेक्टली क्लासला जे आहे स्पॉटलाइट अकॅडमीला व्हिजिट करून ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. याच्यामध्ये टोटल तुम्हाला 50 टेस्ट अवेलेबल आहे. 30 टेस्ट या जनरल स्टडीच्या असणार आहे, 20 टेस्ट ज्या आहे या CSATच्या असणार आहे. ओके, तर भेटूयात नेक्स्ट सेशनला विथ डिफरंट एक्सप्लेनेशन, डिफरंट पेपर. ओके, अँड ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन. थँक्यू.